नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नागपंचमी विशेष गव्हाची खीर बघतोय। माझ्याकडे काही खपली गहू नाहीये, हा साधा गहू आहे, आपण MPCOR जो म्हणतो तो। इथे मी 1 कप गहू घेतलाय। आपल्याला स्वच्छ धुवून साधारण एखादा तास आपल्याला भिजत घालायचा आहे। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रात्री भिजत घातला तरी चालेल, आणि जर वेळ नसेल आणि हेही करायचं नसेल तर बाजारामध्ये असा 3/4 म्हणजे गव्हाचे 2 तुकडे केलेला असा दलिया पण मिळतो, तोही तुम्ही वापरू शकता। पण आपण आता ही पारंपरिक पद्धतीने जी खीर करतात ती आपण बघूया। इथे आपण गहू छान धुवून घेतले 2-3 वेळा पाण्याने, तर आपण हे आता भिजत ठेवले। साधारण आपण एखादा तास भिजत ठेवूया। गहू छान फुललेत बघा, 1-1.5 तास झालाय। वेळ होता म्हणून ठेवले। तुम्हाला जर वेळ नसेल आणि लगेच धुतले आणि लगेच करायला घेतलं तरी चालण्यासारखं आहे। तर आपण पाणी गाळून घेऊया। पूर्ण पाणी नितरू देऊ आपण याचा। ते आपण कपड्यावरती हे गहू टाकून घेतले, त्याला आपण थोडंसं अर्धा तास बांधून ठेवूया। थोडं पाणी निघू द्यायचं, आपण ह्याला बांधून ठेवू थोड्या वेळ। इथलं पाणी गेले पूर्ण गव्हातलं, तर आपण ह्याला थोडंसं असं दाबून ठेवूया। बांधून ठेवायचं म्हणजे असं थोडंसं दाबून ठेवूया 10 ते 15 मिनिटं। अजून नाही ठेवायचं का? हे आपलं बांधून साधारण अर्धा तास झालाय। आता आपण हे गहू काढून घेऊया। एकदा बघा कोरडे झाले, तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालू आणि चालू बंद करून आपल्याला याचं जे साल आहे ते काढून घ्यायचे। हे आपण बघा असे तुकडा झालाय गव्हाचा, तर ह्याचा कोंडा आपल्याला पाकडून घ्यायचा आहे। आपण हे भांड्यामध्ये काढू, हे पेपर याच्यावरती रुमालावरती। बघा रुमालाला लागलाय कोंडा, असाच आपल्याला कोंडा हा पाकडून घ्यायचा आहे। वरवरचेच गहू घ्यायचे, कोंडा सोडून देऊ आपण। ते बघा मी पंख्याखाली ठेवलेत जरा, त्याचा ओलसरपणा जायला आणि आहे तो कोंडा सगळा निघायला। हा कोंडा उडाला पण आहे। आपण ताटात घेऊन आता थोडे थोडे करून पाखडून घेऊया। हा असा कोंडा निघतो, हा आपल्याला घ्यायचा नाहीये, हा काढून टाकायचा आहे। बघा आपण पाखडलं गहू, तर एवढा कोंडा निघाला आपला। आपण गहू हे पल्स मोडवरती चालू बंद करून मिक्सरमधून काढून घेतले। तर आता आपण हे कुकरला लावूया। आता आपण गॅसवरती कुकर ठेवलाय। कुकरमध्ये आपण घालूया थोडंसं तूप आणि त्यामध्ये घालूया हे गहू। थोडेसे आपल्याला परतायचे। हे आपले झाले 2 मिनिटं गहू परतून। त्यामध्ये इथे घालतो आपण ह्याचे खोबऱ्याचे तुकडे, तुम्ही खोबऱ्याचा किस पण घालू शकता। आता हे थोडंसं आपल्याला परतायचं आहे। मी बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले, हे आपल्याला या गव्हामध्ये ओतायचं आहे आणि आपल्याला ह्याच्या चांगल्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपण 5-6 शिट्ट्या करून घेतल्या। हे बघा आपलं गहू चांगला शिजलेला आहे। अजून तो थोडा शिजेल, कारण आपण थोडंसं सगळा मेवा वगैरे घालून त्याला उकळवणार आहोत। या स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेऊया। इथे आपण गॅस चालू केलाय, त्याच्यामध्ये आपण घालतो 1 चमचा तूप। इथे आपलं तूप तापलंय। इथे मी 7-8 बदाम, 7-8 काजू आणि थोड्या बेदाणे घेतलेत, आपण हे तुपात घालूया। इथे मी 1 चमचा खसखस घेतली आहे,
ती पण आपण परतणार आहोत तुपात. आता इथे मी शिजताना खोबरं घातलं होतं. तुम्ही या वेळेला आता मी जे ड्रायफ्रूट्स परतते त्या वेळेला पण खोबरं घातलं तरी चालेल. आपण ही जी खीर आहे ही यामध्ये घालूया. मिक्स करून आपले ड्रायफ्रूट्स चांगले परतले. आपण आता गूळ घालूया. 1 कप गहू घेतले होते तर आपण तेवढाच गूळ घेणार आहोत, म्हणजे 1 कप. ज्या कुकरमध्ये आपण हे शिजवून घेतलं होतं त्याच कुकरमध्ये मी थोडं पाणी गरम करायला ठेवलंय. आपण हे थोडं पाणी याच्यात घालणार आहोत. इथे मी वेलची घेतली आहे आणि थोडंसं जायफळ घेतलंय. तर हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे सालासकट. हे बारीक केलं ना की साल येतात बाहेर, तेवढेच आपले श्रम वाचतात सोलायचे. इथे आपण हे बाजूच्या गॅसवरती पाणी ठेवलं होतं ते आपण ह्याच्यात घालतोय. त्याला आपले छान उकळी येऊ देऊ. जर असे शिजले नाही गहू तर अजून 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या अशा आपण अर्धा. आणि आता गहू असे बारीक करायला आपल्याला नाही जमलं तर आता मार्केटमध्ये सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. तिथे तुम्हाला लापशीचा रवा पण मिळतो, म्हणजे बारीक पण असतो जाडा पण असतो. तो थोडा जाडसर घेऊन तुम्ही या प्रकारे तो शिजवून बाकीची पद्धत याचप्रमाणे करू शकता. म्हणजे जर घाई असेल तर आता गहू वगैरे आपल्याला भिजत घालायला नाही लक्षात राहिलं, सालं काढायला नाही जमलं तर आपण तो विकतचा रवा पण वापरू शकतो. रवा म्हणजे दलिया जो जाडा असतो तो. हे बघा आपण हे मिक्सरमधून करून घेतले आणि त्याची ही सालं काढून घेतली. 1-2दा फिरवलं का सालं लगेच बाहेर पडतात. तर जरा पावसाळा आहे, पटकन सुटत नाहीत ना सालं, म्हणून ही पद्धत. आता आपण हे खिरीमध्ये घालूया जायफळ आणि वेलची पूड. तर आपल्या खिरीमध्ये आपण सगळं काही घातलं आहे. आता याला छान एक उकळी येऊ दे दणदणीत. आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती आणि 5 मिनटं तरी याला आपण छान उकळी येऊ देऊ. आपली खीर झाली आहे बनवून. ती आता जरी पातळ थोडी दिसत असली ना तरी थोड्या वेळाने ती अगदी घट्ट होणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये दूध कसं घालणार आहोत. आपण हे गरम आहे तर दूध आपल्याला गरमच घालायचं आहे आणि आपल्याला जेव्हा खायला घ्यायचं त्यावेळेला घ्यायचं. कारण गूळ आहे ना कदाचित नासू शकतं, म्हणून आता मी थोडी तुम्हाला दूध घालून पण दाखवते आणि बाकी अशी मी काढून दाखवते. आपण ही बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही अशी खीर बनवून ठेवा आणि वेळेवरती त्याच्यामध्ये दूध घालून घ्या. आणि यामध्ये आपण दूध घालूया. इथे मी दूध गरम केलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करा. इथे नागपंचमीसाठी आपली गव्हाची खीर बनवलेली आहे आपण नैवेद्यासाठी. तर ही दूध घातलेली आहे आणि ही आहे ही दूध न घालताय. तर तुम्ही अशी बनवून ठेवा. जेवायच्या वेळेला त्याच्यामध्ये गरम दूध घाला. खीर गरम असेल तर गरम दूध, गार असेल तर गार घाला. आपण इथे खपली गहू नाही वापरलेला, साधा गहू वापरलाय. साध्या गहूची पण खीर छान होते. त्यामुळे तुम्ही खपली गहू नाही म्हणून खीर करायचं टाळू नका. नक्की खीर करा. मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.